तर बिगिनर जो मला सगळ्यात जास्त प्रश्न पडायचा तो म्हणजे 2 वर्किंग सेटच्या मध्ये तुमचा रेस्ट पिरियड किती असला पाहिजे, किती वेळ तुम्ही रेस्ट घेऊ शकताय. सो जे सायन्स बेस्ड वगैरे एक्सप्लेन करतात ते सांगतात की जेवढा मिनिटाचा तुमचा वर्कआउट झाला आहे, सेट झाला आहे, त्याला इंटू 2 करा, तो तुमचा रेस्ट पिरियड असेल. आणि जसं मी गणित घालतो ते पण नियरली इक्वल टू त्याच्या जवळच येते ते. आणि मी गणित कसं घालतो की जर मला दम लागला तर वर्कआउट करताना, श्वास माझा भरला तर मग मी काय करतो की जोपर्यंत माझी ब्रिदिंग नॉर्मल होत नाही आहे तोपर्यंत मी रेस्ट घेतो आणि जवळपास तो त्याच टायमिंगच्या नियरली इक्वल येतो तो. म्हणजे फॉर एक्झाम्पल जर मला 1 मिनिटाचा सेट झाला आहे तर मग 1 मिनिट 45 सेकंड म्हणा किंवा 1.5 मिनिटापर्यंत मला तेवढा वेळ लागतो ती माझी ब्रिदिंग कवर करायला. डिपेंड्स की आपण किती इंटेन्सिटीनं सेट परफॉर्म केला आहे. सो प्रत्येक वेळी प्रत्येक पर्सनसाठी तो टाईम पिरियड व्हॅरी करेल आणि त्यामुळे मी ते टायमिंगवरती जास्त लक्ष नाही देत, ब्रिदिंगवरती लक्ष देतो की जेव्हा माझा श्वास नॉर्मल झाला आहे तेवढा मी रेस्ट पिरियड घेतो. हे पण ट्राय करा तुम्ही, फरक जाणवेल तुम्हाला. गिव्ह अ ट्राय.